पेमेंट कमी, महागाई लई झाली, गॅस महाग झालंय, पेट्रोल डिझेल, आमची पगार कमी. सरकार चांगली आली तर जरा पेमेंट वाढलं तर आम्हालाही चांगलं वाटतंय. येणाऱ्या इलेक्शनसाठी आम्ही सुशिक्षित खासदार असावा व जे कोणी पुढाकार घेतात, कामं करतात, या हिशोबाने पक्ष वगैरे आम्ही काही बघणार नाहीये. नेमकं काय ब्लाइंडली कोणी फॉलो करत नाही, पण नेमकं भारत देशात काय चालू आहे. खूप साऱ्या अपेक्षा आहे. आपल्या औरंगाबाद सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे. आजकल के यूथ को वोट देना ऐसा ड्यूटी नहीं लग रही है उनका क्या कहना है. मैं एक बच्चे को पूछा था तो बोले हमें थोड़ा ना पैसा मिल रहा है, पैसों से भी वोट खरीद सकते हैं. सर मी पब्लिक आयकडून आहे. हॅलो, तर जे टॉपिक आहे ते इलेक्शन रिलेटेड आहे. तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे. सरकार चांगली आली पाहिजे. सध्या लई परेशानी आहे ना, पेमेंट कमी, महागाई लई झाली, गॅस महाग झालंय, पेट्रोल डिझेल, आमची पगार कमी. सरकार चांगली आली तर जरा पेमेंट वाढलं तर आम्हालाही चांगलं वाटतंय. गरीब माणसाचं लई अवघड झालंय. त्याच्यात काय खायचं, काय ठेवायचं, काय लेकराला काय शिकवायचं, काहीच खरं दिसणं. तुमचं येणाऱ्या इलेक्शन साठी काय मत आहे. येणाऱ्या इलेक्शनसाठी आम्ही सुशिक्षित खासदार असावा व जे कोणी पुढाकार घेतात, कामं करतात, या हिशोबाने पक्ष वगैरे आम्ही काही बघणार नाहीये. जो सुशिक्षित असेल आमचं मतदान त्याला राहील. येणाऱ्या सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा राहतील की त्यांनी काय केलं पाहिजे जे आतापर्यंत झालं नाही. खूप साऱ्या अपेक्षा आहे. आपल्या औरंगाबाद सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपला ड्रेनेज प्रश्न आहे. औरंगाबादमध्ये, संभाजीनगरमध्ये चारी बाजूचे आपले रोडचे प्रश्न आहेत. खूप सारे प्रश्न आहेत जे आपण येणाऱ्या सरकार. Do you think skill development opportunities are adequately available in this society? From my point of view, not adequately, because in our society there are many people who are not having proper jobs, or they are like not having the salary they have required to. They are working for it. So according to me, it is not adequate. Hello, we are from Public Eye. What's your name? My name is Karthik Pardesi. So I have one question for you. As you're going to vote for the first time in upcoming Lok Sabha elections, so what are your expectations and perspective for upcoming representative? एजुकेशन का जो प्राइस है वो कम होना चाहिए. आजकल हम देख रहे हैं लाइक सीबीएसई की फीस लाखों में, आईसीएसई की उससे डबल है, और लाइक स्टेट बोर्ड वालों को कोई भाव नहीं देता है. सबसे पहली बात, एजुकेशन को अफोर्डेबल करना चाहिए. और बुक्स का प्राइस, कुछ बुक्स हजारों के रहते हैं, तो हजारों के ना रह के वो थोड़े कम प्राइस में आ जाए. So good evening, and we are Public Eye. We just conduct the public interviews. So our today's topic is about elections, like upcoming elections. What do you expect from upcoming government in the sense of like skill developments? Do you really think that opportunities are available adequately? Current situation, government doesn't provide a proper skills. If they are providing, so they are not promoting it. Like for example, other classes, they are promoting their agendas by advertisement. Government didn't do that such thing. They provide in minimum quantity, but the quality of education, quality of teaching, that is very low. Government should increase that quality. And also, as you know, Red Hat and Google Cloud certification are very expensive, about 60 to 70,000 for one certification. So government should provide for youth in minimum amount. आम्ही पब्लिक आय कडून आहोत, आणि जसं की आपल्याला माहिती आहे सगळ्यात पूर्ण देशभरात इलेक्शनचा माहोल चाललाय. सो माझा सगळ्यात पहिले तुमच्याकडे प्रश्न हा आहे की तुमच्या येणाऱ्या रिप्रेझेंटेटिव्ह कडून काय अपेक्षा आहे तुमच्या. भरपूर भारतामध्ये अजून बेसिक गोष्टी कम्प्लीट झालेल्या, त्यामुळं करण्यासारखं खूप आहे. अगोदर त्यांनी त्या बेसिक गोष्टीकडे जरी लक्ष दिलं तरी खूप. तुमचं काय मत आहे की आता येणाऱ्या सरकारने काय काय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं पाहिजे. ज्या तुमच्या पायाभूत सुविधा आहेत, कचरा, पाणी, त्याच्यानंतर लाईट, ह्या सुविधा केल्या पाहिजे. बेकारी किती वाढते ते दिले पाहिजे. तुम्ही इंद सरकार म्हणजे तुम्ही 10 वर्ष सरकार करताय. खोटे माहिती तुम्ही दाखवून जीडीपी 21%, 21.10 पॉईंट केले जाते. आणि जे तुमचं आरबीआयचा गव्हर्नर म्हणते की हे सर्व तुमचं कॅल्क्युलेशन चुकीचं आहे, जीडीपी तुमचा 5 पेक्षा कमी गेला मायनस मध्ये. आता मला माहिती आहे तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे. आरबीआय असो, कुठला पण गव्हर्नर असो, कुठला पण जीडीपी कोणी कॅल्क्युलेशन करत असेल, तुम्ही कुठल्या गोष्टी कॅल्क्युलेशन करता, त्याच्यानुसार तुम्हाला जीडीपी ठरवले जातात. ह्या गोष्टी पण करायला पाहिजे सरकारनं. नेमकं काय ब्लाइंडली कोणी फॉलो करत नाही, पण नेमकं भारत देशात काय चालू आहे. तुमचे जे खर्च ते तुमच्या याच्याशी मिळतात का, तुमच्या पायाभूत सुविधाशी मिळतात का, या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे सरकारने. तुम्हाला काय वाटतं सर की समजा जर सरकार चेंज झाली तर काय बदल येऊ शकता. बिलकुल बदल येऊ शकते. काँग्रेस सरकारमध्ये सगळ्यात स्वस्त होतं ना, आता गोड तेल इतकं महाग झालंय, तांदूळ महाग झाले. 5 किलो तांदूळ गहू द्याली गव्हर्नमेंट, त्याच्यात काय होणार आहे. 5 किलो मध्ये काय पुन्हा महिनाभर खाते का म्हणून तुम्ही पण सांगा ना. 5 किलो मध्ये होते का काही. काँग्रेस सरकार होती तेव्हा सगळं स्वस्त होतं. आता कमाई कमी झाली आणि खर्च जास्ती व्हायला. गरीब माणसाचं काय खरंय. असं या गव्हर्नमेंट मध्ये असं झालंय, मोठा माणूस मोठाच झाला, गरीब माणूस गरीबच राहिलाय. मोठ्या माणसाचा मोठाच कारभार झाली. आपल्यासारख्याची परेशानी व्हायची काय. गरीब माणसं परेशान आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट बदलली पाहिजे. झाले ना 10 वर्ष झाले आपल्याला या गव्हर्नमेंटची. तुम्ही यावर बोलले की सरकार चेंज झाली पाहिजे. प्रश्न असा आहे, सरकार चेंज तर होईल, पण लोक असे ना आजकाल
पैसे दिले की त्याला वोट करतील. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे की हे नाही ते नाही, लोक पैशावर कावर विकून जातात? लोकांमुळे तर व्हायले ना. आम्ही पैसे घेतले नाही तर आपल्याला सांगता येत नाही. समजा आपण पैसे घेतले, लीडरला आपण सांगू शकत नाही ना ते मला मतदान दिलं, तुला मतदान दिलं, काहीतरी करते. खरंच सांगते तुला पैसे दिले ना, आपल्याला का तोंड राहत नाही ना मग सांगायला. म्हणून की त्याची आपण पैसे घेतलेलो असतो. जर पैसे घेतले नाही तर आपल्याला सांगता येत आम्ही काय काम झालं नाही ना, असं नाही ना तसं. पैसे घेतल्यावर काय होत नाही ना, त्यामुळे पैसे घेऊ नये. खरं म्हणजे तुमचं काय मत आहे आता येणाऱ्या इलेक्शन्स बद्दल? येणाऱ्या इलेक्शन मध्ये मला वाटतं की परत एकदा तिसऱ्या टर्म मध्ये बीजेपीचं सरकार यावेळेस सत्तेमध्ये यायला पाहिजे. परंतु त्यांनी जे महत्वाचे मुद्दे आहेत, आता समजा बेरोजगारी, शिक्षण, या गोष्टीवर थोडीफार सुधारणा करायला पाहिजे. जे त्यांनी जे टेम्पररी चालू केलंय म्हणजे नोकऱ्या दिल्या ते त्यांनी बंद करायला पाहिजे. आणि जे काही राज्यामध्ये इश्यू चालू आहेत, ज्या ठिकाणी त्यांची सत्ता नाही त्या ठिकाणी ते पूर्णपणे दुर्लक्ष करतात, ते त्यांनी हे म्हणजे टाळायला पाहिजे. कारण की भारत म्हणून, एक देश म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच बरोबर बघितलं आपण आता ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू होत आहे, दिवसांदिवस तापमान सुद्धा वाढत आहे. आपण सर्व पार्टीचे जे जाहीरनामे बघितले त्यामध्ये कोणत्याही पार्टीच्या जाहीरनाम्यामध्ये ग्लोबल वॉर्मिंगचा इश्यू दिलेला नाही. आणि खरं जर म्हणलं तर तो इश्यू खूप मोठा आहे. वांगचूक सरांवर त्यांचं उपोषण चालू आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा आपली भारतीय मीडिया पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. भारतीय मीडिया ही पूर्णपणे राजकारणी लोकांचे तळवे चाटण्यासाठी समजा, असं मला वाटतं. So, and my second question is that would you expect in the terms of social welfare? Like, what do you think for society it must happen, like for common people, not just about students? So many skills are there. For example, we said sewage management and other waste management, cleanliness of society. Government doesn't promote that things. They only speaks on he said that, this she said that, and doesn't provide any information about the what is social welfare, what should we do about sewage management, waste management, many social topics. How to behave in public, that skills are not provided by government. So I think that skills should be provided. What qualities do you look for an political candidate? Political candidate, from my point of view, should firstly address the main problems of the public. Like we elect them to solve our problems, right? So he or she must address the problems we are facing, and secondly interact with the public, and what they are saying in the speeches and rallies, they must prove themselves to the world. How important is transparency for you? Transparency is like the main source of elections. Like we elect the candidate for the transparency. They say us that for the transparency they assure us before the elections, but that is not maintained. That's the other side. But transparency must be the main function of election. अपेक्षा राहतील सरकारकडून त्यांनी मुलींच्या संरक्षणासाठी काय केलं पाहिजे? मुलींच्या संरक्षणासाठी त्यांनी पहिले तर जे आश्वासन दिले आहे सरकारने, आता केंद्रामध्ये आहे 10 वर्षापासून निष्क्रिय सरकार आपण याला म्हणू शकतो. महिला सुरक्षेबद्दल जसं की मणिपूर कांड झाला, तर महिला सुरक्षेबद्दल तर त्यांनी करायलाच पाहिजे. आणि शिवाय जे आता क्लासेसचे विद्यार्थी आहेत, समजा MPSC BPSC त्याच्या जागा निघतात, त्या जागा पण निघायला पाहिजे. जागा निघल्या तर जे बेरोजगारी आहे ती भरून येईल. एज्युकेशन सिस्टम साठी काय केलं पाहिजे सरकारने? एज्युकेशन सिस्टम मला वाटतं की सगळं जे एज्युकेशन सिस्टम ऑल ओव्हर इंडियात एकच ठेवायला पाहिजे. जसं की दिल्लीमध्ये वेगळं आहे, महाराष्ट्रामध्ये वेगळं आहे, ते एकच पॅरलल ठेवायला पाहिजे. सर, तुमचं काय म्हणणं आहे की सर्वांना वोटिंगचा अधिकार आहे, सर्वांनी वोट केलं पाहिजे का? हो, तर सर्वांनी केलंच पाहिजे. पैसे घेऊन जे वोट करतात ते योग्य नाही. मतदान हा आपला हक्क आहे आणि सरकार कोणते आणायचे ते आपल्या याच्यावर. यंग जनरेशन साठी काय केलं पाहिजे? त्यांना जॉब नाही भेटत आहे, ते वेल एज्युकेटेड. टेक्निकल एज्युकेशन, आम्ही पण टेक्निकल मध्ये टेक्निकल एज्युकेशन वगैरे वाढवलं पाहिजे. आपण IT हब आपण म्हणतो हैदराबाद किंवा बँगलोर मध्ये, तर तुम्ही पुणे किंवा औरंगाबाद सारख्या ठिकाणी की जिथं बाबा काहीच नाही तिथं, तो तुम्ही इथं वाढवू शकता. आता आपण पाहतो जे जालनाचे MTL सिमेंट वगैरे जर्मन किंवा फ्रेंच कंपनी आहेत, आता सरकारमधल्या लोकांनी त्यांना कमिशन मागले, त्याच्यामुळे ते प्लांट गुजरातला गेलेला. ह्या गोष्टीवर पण असायला पाहिजे. तुमचं कोणता पण एक इन्व्हेस्टर इन्फ्लुएन्स करतो इथल्या संस्कृतीची, इथल्या कल्चरची, अशा गोष्टी सरकारनं करायला पाहिजे. जैसे कि आप पहली बार वोट करने जा रहे हो, तो कैसा लग रहा है? आपकी फीलिंग कैसी है? झुनझुनी सी सूट रही है. एक्साइटमेंट तो नहीं हो रही है, एक रेगुलर सी फील है. लाइक वोट तो हम हर 5 साल में देंगे, पता तो था कभी ना कभी वोट देना ही है. आजकल के यूथ को वोट देना ऐसा कोई ड्यूटी नहीं लग रही है उनकी. उनका क्या कहना है, मैं एक बच्चे को पूछा था तो बोले हमें थोड़ा ना पैसा मिल रहा है, पैसों से भी वोट खरीद सकते हैं. उनका वही मानना है कि हमें पैसे दो तो हम वोट देंगे. लेकिन पैसों से तुम रिप्रेजेंटेटिव खरीद रहे हो, लेकिन वो रिप्रेजेंटेटिव बराबर रिप्रेजेंट नहीं कर रहा है तुम्हारे एरिया को वगैरह. कुछ लाइट जाना वगैरह, पानी नहीं रहना कुछ गलियों में. आजकल लाइट बहुत आ रही जा रही है. नॅशनल डिफेन्स साठी सरकारनं आणखी काय काय योजना
आणल्या पाहिजे. नॅशनल डिफेन्स म्हणजे तुम्ही म्हणताय की जसं आपल्या नॅशनल डिफेन्ससाठी तर भरपूर काम करायला पाहिजे, कारण भारताला चारीतर्फे जे देश आहेत आपले मित्र देश आहेत ते सगळे विरोध झाले, जसं नेपाळ, श्रीलंका, भूटान, पाकिस्तान. भारत आता मालदीव सारखा छोटा देश डोळे दाखवायला लागेल. आणि अजून एक प्रश्न असा की तुम्हाला काय वाटतं, वोट देणं इम्पॉर्टंट आहे की नाही प्रत्येकाला, दिलं पाहिजे. आणि तुम्हाला काय मेसेज पोहोचवायचा आहे सगळ्या, जसं की आता खूप सारं यूथ पहिल्यांदाच वोट देणार आहे, तर तुम्हाला यूथला काय सांगू वाटतं? ज्याला ज्याची आयडिओलॉजी जे फॉलो करतात त्याला मतदान दिलं पाहिजे, प्रत्येकाने दिलं पाहिजे.